वेगवान आढावा बघूयात सुपरफास्ट 50 बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने। भाजपकडून आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध, पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज, आंदोलकांची धरपकड। लाठीचार्जचे आदेश देणारे जनरल डायर, आंदोलकांवरील लाठीचार्जवरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा। जो लाठीचार्ज झाला होता, जी गोळीबार तिथे 2-4 गोळ्या उडवल्या होत्या, त्या कोणाच्या आदेशावर नव्हत्या। कदाचित तुम्ही पोलिसांवर कारवाई केली असेल, एसपींवर कारवाई केली असेल, हे सगळं झालं असेल, पण सीएम की 2 डीसीएम याच्यातला खरा जनरल डायर कोण? हॉटेलमध्ये लपून बसण्यापेक्षा आदित्य ठाकरेंनी समोर येऊन दिशा सालियन प्रकरणातील आरोप खोटे असल्याचं सांगितलं पाहिजे। नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा। माझ्यावर होणारे आरोप हे खोटे आहेत हे सरळ स्पष्ट अगर आदित्य ठाकरे बाहेर येऊन बोलला असता तर मग पोलिसांना लाठीचार्ज करायला लागलंच नसतं। 72व्या मजल्यावर पोहोचलेले मंत्रिपदासाठी जॅकेट बनवून तयार आहेत। आदित्य ठाकरेंची नाव न घेता संजय शिरसाटांवर टीका। तर माळ्यावर पोहोचले तर अजून किती वरती जातील माहित नाही। जॅकेट बनवून ठेवलं होतं 2 वर्ष, मंत्रिपद मिळेल मिळेल मिळेल, त्यांचा पण विश्वासघाती घटना बाहेर मुख्यमंत्र्यांनी केला। आम्हाला संधी मिळाली तर ठोकून काढू, छत्रपती संभाजीनगरमधील भाजपच्या राड्यानंतर राऊतांचा इशारा। भाजपनं गुंडे आणून आंदोलन केल्याचा राऊतांचा आरोप। लेकर लाए जाते हैं हमें बदनाम करने के लिए, उनका आईटी सेल हो या ये जो लोग हैं आप बोल रहे हैं, ठीक है देख लेंगे, हमारा भी मौका आएगा तो ठोक देंगे। दिशा सालियन मृत्यू प्रकरणात गृहमंत्र्यांनी एसआयटी लावली, त्याचं काय झालं? अंबादास दानवेंचा सवाल। अंबादास दानवेंचा रामा हॉटेल समोरच ठिय्या। अलिबाबा आणि 40 चोर उद्धव ठाकरेंचे होऊ शकले नाहीत तर तुमचे काय होणार? छत्रपती संभाजीनगरच्या सभेत आदित्य ठाकरेंचं शिंदे गटावर टीकास्त्र। उद्धव साहेबांचे होऊ नाही शकले ते आपले काय होणार हा विचार आपण पण आपला पक्ष सोडला, आपला धनुष्यबाण सोडला, आपली सत्ता घेऊन गेले, आपला पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला। महायुतीचं नुकसान करणाऱ्या एका घटकाला काढून टाकायचं का, अशी चर्चा। महायुतीत धुसफूस, महाविकास आघाडीत मात्र अशी परिस्थिती नाही, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य। महायुतीमधली धुसफूस, मग त्यामध्ये एका घटकाला काढून टाकायचं का, त्याच्यामुळे नुकसान झालं का, ही चर्चा उघडपणे पुण्यात चाललेली आपण ऐकतोय। मला वाटतं असं काही वातावरण महाविकास आघाडीमध्ये नाहीये। महायुती सरकार घालवणं हे आमच्या समोरचं उद्दिष्ट। मुख्यमंत्री पदासाठी आमच्याकडे कुणी इच्छुक नसल्याचा पवारांच्या वक्तव्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया। पवार साहेब जे म्हटले ते 100% बरोबर आहे। आमच्या पुढचं आता उद्दिष्ट महायुतीच्या भ्रष्ट सरकारला लवकरात लवकर सरकारमधून घालवायचंय। ज्या लोकांनी जनतेशी प्रतारणा केलेली आहे, जनतेशी गद्दारी केलेली आहे, त्यांना धडा शिकवायचा आहे, हेच आमचं उद्दिष्ट आहे। फडणवीसांविरोधात निवडणूक लढण्याच्या प्रश्नाला अनिल देशमुखांनी उत्तर देणं टाळलं। नागपूर दक्षिण पश्चिम मधून लढण्याबाबत मी एकटा ठरवत नाही, पक्षाचा आदेश असतो। अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। एकटा कधी निर्णय घेत नसतो, आमचा पक्ष जे काय असेल ते ठरवेल आणि तसा आदेश देईल, जो काय असेल त्याचा। तुमची वैयक्तिक इच्छा आहे का पक्षाला आदेश दिला तर लढण्याची? त्याला पुढचं ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई यांचा वांद्रे पूर्व विधानसभेच्या जागेवर दावा आणखी प्रबळ। सरदेसाईंची वांद्रे पूर्व विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती। महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री कोण ते ठरवणार? महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली का, या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया। जय पवार यांच्या बारामतीतील गावांना भेटी, श्री क्षेत्र मोरगावला भेट देत जय पवारांकडून विकास कामांचा आढावा। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जय पवारांचे दौरे आणि भेटीगाठी वाढल्या। पुण्यात अजित पवारांकडून पाहणी दरम्यान कंत्राटदाराला दम, पाहणी दरम्यान अधिकाऱ्यालाही झापलं। अजित पवारांकडून वडगाव शेरीमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन। पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीत तणाव, महायुतीचा धर्म भाजप आणि शिंदे गटानेच पाळायचा का, ट्विट करत जगदीश मुळीक यांचा सवाल। तर कार्यक्रम पत्रिकेत शिंदे फडणवीसांचा फोटो न टाकल्यानंही नाराजी। महाविकास आघाडीची आज दुपारी 4 वाजता जागा वाटपासंदर्भात बैठक। महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक होणार।
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पुन्हा यादी जाहीर. पहिल्या 44 उमेदवारांची यादी स्थगित करून 15 उमेदवारांची यादी जाहीर. पहिल्या यादीवरून नाराजी असल्यानं नवीन यादी जाहीर केली, सूत्रांची माहिती. संजय लाखे पाटील यांची शिवसेना ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्ती. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह शिवसेनेचे 4 संघटक जाहीर. नागपूरमधील ठाकरे गटाच्या 2 युवा सेना जिल्हा प्रमुखांवर अपहरणाचा गुन्हा. शशिकांत तिवारी आणि प्रीतम कापसेसह 7 जणांनी बंदुकीच्या धाकावर युवकाचं अपहरण केल्याचा आरोप. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून लढण्यास सकल मराठा समाजाचे 7 जण इच्छुक. संयुक्त बैठकीत इच्छुकांच्या नावावर शिक्कामोर्तब करून ती जरांगे पाटलांकडे पाठवण्यात येणार. आप पक्षाकडून परभणी विधानसभेसाठी उमेदवार जाहीर. सतीश चकोर आपचे परभणी विधानसभेचे उमेदवार. नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात दादा भुसे आणि प्रकाश आंबेडकरांची भेट. प्रकाश आंबेडकर आज नाशिकच्या दौऱ्यावर. खासदार वसंत चव्हाण यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार. आज दुपारी 3 वाजता त्यांचं पार्थिव नायगाव इथे आणल्यानंतर उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार. बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. कल्याण कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली. बदलापूर प्रकरणात मुख्याध्यापिका, सेक्रेटरी आणि अध्यक्षांवर दाखल झाला असून ते तिन्ही आरोपी फरार असल्याची सरकारी वकिलांची माहिती. तर कोर्टात पोलिसांकडून आरोपीची न्यायालयीन कोठडीची मागणी. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी एसआयटीकडून दुसऱ्यांदा आरोपीच्या घरी सर्च ऑपरेशन. आरोपीच्या भावाला घरी नेऊन एसआयटीचा तपास. काही महत्त्वाचे कागदपत्र एसआयटीच्या हाती लागल्याची माहिती. तर फॉरेन्सिक टीमनं शाळेत जाऊन चौकशी केल्याची माहिती. बदलापुरातील लैंगिक अत्याचार घटना प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंची पोलिसांसोबत बैठक. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरेंसोबत शिंदेंची चर्चा. बदलापूर प्रकरणातील दोषींची यादी पोलिसांना सादर करणार मंत्री केसरकरांची माहिती. तर पोपटपंची करणारं सरकार. बदलापूर प्रकरणावरून नाना पटोलेंचा इशारा. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी संप करण्याच्या पवित्र्यात. एसटी संघटनेकडून 3 सप्टेंबरपासून संपाचा इशारा. मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावून वेतनाचा मुद्दा निकाली काढावा, कर्मचाऱ्यांची मागणी. नाशिकमधील गोदाघाट परिसरातील पूरस्थिती कायम. रामकुंड परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं. गंगापूर धरणातून सध्या 7221 इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू.